नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। 19 मार्च आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात झाली। तर गुढीपाडव्याच्या सुट्ट्या होत्या 1-2 दिवस, तर आम्ही गावी आलोय आणि बऱ्यापैकी ऊन पडायला लागले आता। उन्हाळा चालू झालाय चांगला आणि गावाकडे आल्यावर चुलीवर स्वयंपाक असतोय। इथं दही करायला घेतले, लोणी आले आणि चुलीवर मस्त छान भाजी बनवली। लाल तिखट संपले तर माझी आई मिरच्या निसते सकाळी सकाळी आणि बरेच फळं जमवले ते आम्ही। तर गावाकडे एवढे सारे फळ येतं की सगळे जमवले ते। नारळ येतं, कैऱ्या येतात, रामफळं, काही कैऱ्या आल्या त्या, अजून काही मोहर आलेला आहे चालू आहे। इथं भाजीपाला पण भरपूर आहे। एकच वांग्याचं झाड होतं तर त्याला वांगे आलेले, एका भाजीचे तरी वांगे निघले त्याला। आणि चिकू पण भरपूर आलेले झाडाला आणि घराच्या भोवताली आंब्याचे झाड आहेत तर भरपूर आंबे आलेले, कैऱ्या। आणि शेतामध्ये हरभरा काढून ठेवलेला, अवकाळी पावसाचा मौसम आहे सध्याला 2-3 दिवसापासून, तर झाकून ठेवलेलं हे। आणि ज्वारी पण आहे शेतामध्ये सध्याला। हुरड्याचं कणीस दिसलेलं मला, एक हुरडा खायची इच्छा झालेली, हुरडा काही भेटला नाही यावर्षी। आणि कांदे येतं, टोमॅटो येतं, टोमॅटो एकदम पिकलेली। आणि हे हादग्याचं झाड आहे, हादग्याच्या शेंगा आल्या त्याला, शेवग्याच्या शेंगासारख्या। भाजी एकदम चांगली लागते खायला। आणि मी एक व्हिडिओ पाहिलेला, ह्या अशा भाजीचं सूप बनवलेलं होतं पिण्यासाठी। तर कांदे पण होते, मला कांद्याची पात आवडते तर मी घेतलेली कांद्याची पात खोडून। आणि रामफळाचे पण भरपूर झाड आहेत तर बऱ्याच दिवसापासून रामफळ खायला भेटते तर। आणि ट्रॅक्टरचे फटके मारले झाडाला तर 3-4 पपया जोरात पडलेल्या खाली नांगरताना ट्रॅक्टरने। 2 एकर लिंबुणी होती, एकच झाड आणि एकच लिंबू निघले त्याच्या खाली। तर असे बरेच प्रकारचे झाड आहेत आपल्याकडं। आणि हे हळकुंडाचं आहे, मला ते खुडलं, ते उपटता आलं नाही। मला चेहऱ्याला लावण्यासाठी हळद पाहिजे होती। आमच्या आईची देवपूजा चालू आहे आणि गुढी उभारली सकाळी सकाळी बघा। झेंडा लावला आहे गुढीला। आता आपण साडी लावत नाहीत, पहिले साडी लावायचे, तर अशी सगळ्यांकडेच अशी झेंडे लावलेले, एकदम उंच लावली आहे गुढी सगळ्यात। आणि पूजा केली सगळ्यांनी आणि लिंबाचा मोहर प्रसाद घेतला त्याचा, लिंबाच्या मोहर आणि गुळचा। तर पाणी पण भरून घेतलं जनावरांसाठी, झाडाला पाणी दिलंय। आपल्या व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, मी रोज रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असते। आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी चालली, माझ्याकडे आले पुरण वाटायला। आणि मी मगाशी सांगितलं तसं नांगरताना ट्रॅक्टरने जोरात धक्का दिला तर एवढे सारे पपया पडलेत खाली पिकून। आणि आमच्या आईने स्वयंपाक बनवते, पापड्या तळायला घेतल्यात। 15 माणसं येतं तर खूप सारा स्वयंपाक करावा लागतो। गूळ घालून पुरणपोळी बनवली आहे, साखरचा वापर कमी करतो आम्ही। तर गुळाची पुरणपोळी बनवली आहे, एकदम खायला छान लागते भरपूर सारं पुरण घालून। आणि गारपीट सांगितली 2-3 दिवसापासून हवामान खात्याने, तर वातावरण खराब आहे, तर शेतातली पण कामं थांबवलेत सगळे। आणि करून खाण्याचा आनंद घेतोय आम्ही फक्त घरीच एक एक पदार्थ। तर गावाकडे आल्यावर सुट्टीचं वातावरण थोडंसं चेंज झाल्यावर छान वाटते। आणि 1 महिन्याने सुट्ट्या लागणार आहेत उन्हाळ्याच्या, तर परत आम्ही गावी येणार आहेत उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्यावर आणि चुलीवरचा स्वयंपाक बनवून खायला। तर मला आवडतं चुलीवरचा स्वयंपाक बनवायला, गॅस असताना पण आम्ही चुलीवर बनवतो सुट्ट्यात। आणि मी भाजीपाला घेते भाजी बनवण्यासाठी, वालाचा वेल आहे हा, तर खूप सारे शेंगा आलेल्या आणि लसूण उपटायला आलेला, मी थोडीशी मदत केली